नमस्कार, मी सुदर्शन सदाशिव कदम, हिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या वतीनं जयसिंगपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमचे नेते आदरणीय गणपतराव दादा पाटील, राजू शेट्टी साहेब, माधवराव घाटगे साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच निवडणूक प्रचारामध्ये माजी नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, विजय भोजे, राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी मतदारांपर्यंत आमच्या आघाडीचे विचार प्रभावीपणे पोहोचवण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच नामदार चंद्रकांत दादा पाटील व आमदार सतेज पाटील यांनी या प्रचारामध्ये जयसिंगपूरमध्ये उपस्थित राहून आम्हाला पाठबळ दिले, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया यांनी आमचे विचार अतिशय कमी वेळेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत केली, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच कोल्हापूर येथील पार्थ राहुल शिंदे यांनी माझे रील्स अतिशय प्रभावीपणे करून लोकांपर्यंत माझे विचार पोहोचवण्यासाठी जी अनमोल मदत केली, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। श्री अशोकराव कोळेकर, सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव, नितीन बागे व राहुल घाटे यांनी प्रचार यंत्रणा अतिशय उत्तमपणे राबवली, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद। मी लोकवर्गणीतून निवडणूक लढवत असल्यामुळे अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मला निवडणूक निधी देऊन जे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून जे सहकार्य केले, त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनी यांचे विशेष आभार। माझ्या उमेदवारीसाठी व प्रचारासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केले ते माजी नगराध्यक्ष जनगोंडा पाटील, डॉक्टर श्रीवर्धन पाटील, डॉक्टर महावीर आकोळे, नितीन जाधव, प्रमोद भोजे यांचा मी खूप ऋणी आहे। माझ्या या निवडणुकीत मला किशोर लुल्ला, संदीप देसाई, ज्योतिराम जाधव, बाळासो वगैरे, जयंतीलाल पटेल, विनायक पुजारी, सागर मेहतर, स्वस्तिक पाटील व शैलेश चौले, स्वातीताई सासने यांचे प्रचारात खूप योगदान लाभले, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार। या निवडणुकीत विशेषतः माझी पत्नी कीर्ती, सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक तसेच मित्रमंडळी हे सर्व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्याबद्दल त्यांचा मी खूप आभारी आहे। धन्यवाद।